नमस्कार. आज मी तुमच्यापुढे नर्मदा नदीचे उगमस्थान आणि कथा, नर्मदा परिक्रमाचे महत्त्व, माहिती आणि नियम हे घेऊन आली आहे. पौराणिक मान्यतेनुसार एकदा भगवान शिव तपश्चर्येत मग्न असताना त्यांच्या घामातून नर्मदेचा जन्म झाला. त्यावेळी भगवान शिव मैकल पर्वतावर होते. त्यांनी त्या मुलीचे नाव नर्मदा ठेवले. याचा अर्थ जो सुख प्रदान करतो. भगवान शिवाने मुलीला आशीर्वाद दिला की जो कोणी तुला भेट देईल त्याला आशीर्वाद मिळेल. तिचा जन्म मैकल पर्वतावर झाला, म्हणून तिला मैकल राजाची कन्या असेही म्हणतात. दुसऱ्या पौराणिक कथेनुसार देवी कन्या नर्मदा भगवान शिवाकडून मैकल पर्वतावर प्रकट झाली. देवतांनी तिचे नाव नर्मदा ठेवले. त्यांनी शिवाची हजारो वर्षे तपश्चर्या केली, ज्यामुळे भोलेनाथ प्रसन्न झाले. मग त्यांनी नर्मदेला पापांचा नाश करणारी म्हणून आशीर्वाद दिला. त्यांच्या काठावर सर्व देवी देवता वास करतील आणि नदीच्या सर्व दगडांची शिवलिंगाच्या रूपात पूजा होईल, असे वरदानही त्यांना मिळाले. नर्मदेला रेवा नदी देखील म्हणतात. आता आपण कथा जाणून घेऊ. तथापि ही कथा सांगते की राजकुमारी नर्मदा ही राजा मैकलची कन्या होती. राजा मैकलने आपल्या अतिशय सुंदर मुलीसाठी ठरवले की ते आपल्या मुलीसाठी दुर्मिळ गुलाबकौलीची फुले आणणाऱ्या राजकुमाराशी लग्न करतील. राजकुमार सोनभद्रने गुलाबकौलीची फुले आणली आणि त्यामुळे राजकुमारी नर्मदा हिचा विवाह त्याच्याशी निश्चित झाला. नर्मदेला आज तागायत सोनभद्राचे दर्शन झाले नव्हते, पण त्याचे सौंदर्य, तारुण्य आणि शौर्य या गोष्टी ऐकून तीही त्याच्यावर मनापासून प्रेम करू लागली. लग्नाला काही दिवस बाकी होते, पण नर्मदा विरोध करू शकली नाही आणि तिने आपली दासी जुहीला हिच्यासोबत प्रेम संदेश पाठवण्याचा विचार केला. जुहीला हसली. तिने राजकन्येकडे तिचे कपडे आणि दागिने मागितले आणि राजकुमाराला भेटायला निघाली. जेव्हा ती सोनभद्राकडे पोहोचली तेव्हा राजकुमार सोनभद्रने तिला नर्मदा समजले. जुहिलाच्या मनात खोट आली आणि राजकुमाराच्या प्रेमाचा प्रस्ताव तिला नाकारता आला नाही. इथे नर्मदेच्या संयमाचा बांध फुटू लागला. दासी जुहिलाला यायला उशीर झाला तेव्हा ती स्वतः सोनभद्रला भेटायला गेली. तिथे पोहोचल्यावर सोनभद्र आणि जुहिला यांना एकत्र बघून ती अपमानाने संतापली. तिथून ती लगेच विरुद्ध दिशेला निघाली, परत कधीच न येण्यासाठी. सोनभद्रला आपल्या चुकीचा पश्चाताप होत राहिला, पण स्वाभिमान आणि विद्रोहाची प्रतीक असलेली नर्मदा मागे फिरली नाही. आता या कथेचे भौगोलिक सत्य पहा की जयसिंगनगरच्या बाराहा गावाजवळ जुहिला ही नदी प्रदूषित नदी मानली जाते. ती पवित्र नद्यांमध्ये समाविष्ट नाही. तर जुहिला सोनभद्रा नदीला दशरथ घाटावर डावीकडे मिळते आणि रागावलेली राजकुमारी नर्मदा कुमारी एकटी विरुद्ध दिशेने वाहत असल्याचे दिसते. अलाहाबादच्या पूर्व भागात राणी आणि दासीने राजेशाही कपडे बदलण्याची कहाणी आजही प्रचलित आहे. पौराणिक कथा आणि वास्तवाचे भौगोलिक सत्य यांचा सुंदर मिलाप या भावनेला बळ देतो आणि ते म्हणतात नमामि देवी नर्मदे. आता बघूयात परिक्रमाचे महत्त्व आणि नर्मदा परिक्रमा कुठून सुरू होते, कुठे संपते आणि त्या परिक्रमेतील तीर्थक्षेत्र कोणते आणि नर्मदा परिक्रमा करतानाचे नियम. नर्मदा परिक्रमा केल्याने फायदा होतो. नर्मदा परिक्रमेचे महत्त्व, फायदे. भारतात नद्यांना महत्त्वाचा दर्जा देण्यात आला आहे. अशा अनेक नद्या आहेत ज्यांना मातेचा दर्जा देण्यात आला आहे, कारण नद्या मातेप्रमाणे आपल्या भक्तांचे सर्व दुःख दूर करतात. त्यापैकी एक नर्मदा नदी आहे. लोक नर्मदा नदीला आपली माता मानतात आणि नर्मदा नदीभोवती परिक्रमा घालतात. आता बघूयात भारतीय संस्कृतीनुसार काय आहे ते. भारताच्या संस्कृतीनुसार नर्मदा नदीला पवित्र नदी मानली जाते. धर्मग्रंथात नर्मदा नदीला नर्मदा देवी म्हटले गेले आहे. नर्मदा परिक्रमा ही एक धार्मिक यात्रा आहे जी पायी केली जाते, परंतु आजकाल नर्मदा परिक्रमा
बस आणि ट्रेनने देखील केली जात आहे. असे म्हणतात की ज्यांनी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली त्यांनी आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे कार्य केले आहे. पवित्र होण्यासाठी गंगा मातेलाही नर्मदेत स्नान करावे लागत होते. म्हणूनच शास्त्रानुसार नर्मदेच्या परिक्रमाला मोठे महत्त्व आहे. नर्मदा परिक्रमेच्या दिवशी भाविकांनी केलेल्या नर्मदा परिक्रमेचे दिवस मोजले तर खऱ्या अर्थाने नर्मदा परिक्रमा 3 वर्ष 3 महिने 13 दिवसात पूर्ण होते. पण काही लोक 108 दिवसातही पूर्ण करतात. आजकाल नवीन रस्ते मार्गामुळे बराच वेळ वाचतो. बस आणि वाहनांनी नर्मदेची प्रदक्षिणा करणारे काही लोक आहेत. शारीरिकदृष्ट्या दुर्बल किंवा वृद्ध असलेली काही लोक पायी प्रवास करू शकत नाहीत. म्हणूनच असे लोक इतर मार्गाचा वापर करतात. त्यात काही नुकसान नाही. नर्मदा परिक्रमा केल्याने काय फायदा होतो तर नर्मदा परिक्रमा केल्याने भाविकांना खूप फायदा होतो. मनाला शांती मिळते, शरीर निरोगी राहते आणि कोणत्याही प्रकारचा आजार होत नाही. नर्मदा माता आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते. नर्मदेची परिक्रमा करणारी व्यक्ती ही अत्यंत पवित्र मानली जाते. नर्मदेची परिक्रमा केल्याने सर्व प्रकारची पापे धुतली जातात असे मानले जाते. नर्मदा परिक्रमा पूर्ण केलेल्या लोकांनी आपले अनुभव सांगितले आणि सांगितले की नर्मदा परिक्रमा खूप रोमांचक असते. वाटेत अडचणी येतात, पण माता नर्मदेचे नाव घेतल्याने सर्व अडचणी सहज दूर होतात आणि माता नर्मदेच्या काठावर सर्वत्र तिचे दर्शन होते. नर्मदा परिक्रमेच्या आसपास लोकांना खूप सेवा देणारे भक्त सापडतात. नर्मदा नदी ही मध्य प्रदेश आणि गुजरातची जीवनरेखा आहे, परंतु तिचा बहुतांश भाग मध्य प्रदेशमध्येच वाहतो. हे मध्य प्रदेशातील अमरकंटक या तीर्थक्षेत्रातून उगम पावले आहे आणि त्याचे केंद्र नेमावर शहरात आहे. नंतर ओंकारेश्वर मार्गे ही नदी गुजरातमध्ये प्रवेश करते आणि खंभातच्या आखाडात विलीन होते. नर्मदा नदीच्या काठावर अनेक प्राचीन तीर्थक्षेत्रे आहेत आणि शहरे आहेत. हिंदू पुराणात तिला रेवा नदी देखील म्हणतात. तिच्या परिक्रमाला मोठे महत्त्व आहे. नर्मदा नदीचे उगम हे अमरकंटकमध्ये नर्मदेचे उगमस्थान आहे. येथे सुमारे 34 पांढऱ्या रंगाची मंदिरे आहेत. येथे नर्मदा उगम तलाव आहे, जिथून नर्मदा नदी उगम पावते आणि जिथून नर्मदा नदी वाहते. मंदिर परिसरात सूर्य, लक्ष्मी, शिव, गणेश, विष्णू आदी देवदेवतांचे मंदिर आहे. समुद्र सपाटीपासून 3600 फूट उंचीवर असलेल्या अमरकंटकला नद्यांची जननी म्हटले जाते. येथून सुमारे 5 नद्यांचा उगम होतो. त्यातील प्रमुख नर्मदा नदी, सोन नदी आणि जोहिला नदी आहेत. नर्मदेला एकूण 41 उपनद्या आहेत. उत्तर किनाऱ्यावरून 19 आणि दक्षिण किनाऱ्यावरून 22. नर्मदा खोऱ्याचे पाणलोट क्षेत्र 1,00,000 चौरस किलोमीटर आहे. हे देशाच्या भौगोलिक क्षेत्राच्या 3% आणि मध्य प्रदेशाच्या क्षेत्रफळाच्या 28% आहे. नर्मदेच्या 8 उपनद्या 125 किलोमीटरहून लांब आहेत. उदाहरणार्थ हिरण नदी 188, बंजार नदी 183 आणि बुधनेर नदी 177 किलोमीटर. आणि अशा अनेक लहान नद्यांचे तर खूप गंभीर अवस्था आहे, कारण उपनद्यांच्या पाणलोट क्षेत्रात सर्रासपणे होत असलेल्या जंगलतोडीमुळे नर्मदेला भेटण्यापूर्वीच त्यांचा प्रवाह कमी होत आहे. नर्मदा यात्रेला कधी जायचे? नर्मदा परिक्रमा किंवा यात्रा 2 प्रकारे केली जाते. प्रथमतः दर महिन्याला नर्मदा पंचक्रोशी यात्रा होऊन नर्मदेची परिक्रमा केली जाते. दर महिन्याला होणाऱ्या पंचक्रोशीतील यात्रेची तारीख कॅलेंडरमध्ये दिली आहे. अमरकंटक, ओंकारेश्वर आणि उज्जैन या तीर्थक्षेत्रापासून हा प्रवास सुरू होतो. जिथून सुरू होतो तिथेच संपतो. परिक्रमाचा मार्ग: अमरकंटक, माई की बगिया ते नर्मदा कुंड, मांडला, जबलपूर, भेड़ा घाट, बर्मन घाट, पाटा घाट, मगर रोड, जोशीपूर,
छपानेर, नेमावर, नर्मदा, सागर, पमखेडा, धावरीकुंड, ओंकारेश्वर, बाळकेश्वर, इंदोर, खलेश्वर, मंडलेश्वर, महेश्वर, खलघाट, चिखलरा, धर्मराय, कातरखेडा, शूलपडी की झाडी, हस्तीसंगम, धापेश्वर, सरदार सरोवर, गरुडेश्वर, चांदोड, भरूच, यानंतर बिमलेश्वर, कोटेश्वर, गोल्डन ब्रिज, बुलबुलकंद, रामकुंड, बारवानी, ओंकारेश्वर, खंडवा, होशंगाबाद, सादिया, बर्मन, बर्गी, त्रिवेणी संगम, महाराजपूर, मंडला, दिंडोरी आणि नंतर अमरकंटक. मार्गे पोडी मार्गे परतताना नर्मदेच्या काठावरील तीर्थक्षेत्रे. नर्मदेच्या काठावर अनेक तीर्थक्षेत्रे बसलेली आहेत, तरी काही महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रे आहेत. अमरकंटक, मंडाला. राजा सहस्त्रबाहूने नर्मदेला येथे थांबवले होते. भेडाघाट, होशंगाबाद येथे प्राचीन नर्मदापूर शहर होते. नेमावर, ओंकारेश्वर, मंडलेश्वर, महेश्वर, शुक्लेश्वर, बावनगजा, शूलपाणी, गरुडेश्वर, शुक्रतीर्थ, अंकतेश्वर, कर्णाली, चांदोद, शुकेश्वर, व्यासतीर्थ, अनुसयामाई तपस्थळ, कांजेठा, शकुंतला पुत्र भारतस्थळ, सिनोर, अंगारेश्वर, धायडीकुंड आणि शेवटी भृगू कच्छ किंवा भृगुतीर्थ आणि विमलेश्वर महादेव तीर्थ. खरं तर बऱ्याच अडचणी येऊनही उत्साहाने भरलेला हा प्रवास खूप महत्त्वाचा आहे. पुराणात रेवाखंड या वेगळ्या नावाने या नदीचा तपशीलवार उल्लेख आढळतो. हिंदू धर्मात परिक्रमेला खूप महत्त्व आहे. परिक्रमा म्हणजे एखाद्या सामान्य ठिकाणी किंवा व्यक्तीला त्याच्या डाव्या बाजूने फिरणे. याला प्रदक्षिणा करणे असेही म्हणतात, जो षोडोपचार पूजेचा एक भाग आहे. नर्मदा परिक्रमा किंवा यात्रा ही एक धार्मिक यात्रा आहे. ज्याने नर्मदा किंवा गंगा प्रदक्षिणा पूर्ण केली त्याने आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे कार्य केले आहे. कारण जो ही यात्रा करतो त्यालाच त्यातला आनंद कळतो. त्यामुळे जन्माला येऊन एकदा तरी नर्मदा परिक्रमा केली पाहिजे. म्हणूनच नर्मदेच्या परिक्रमेला अधिक महत्त्व आहे. नर्मदा नदीच्या परिक्रमा यात्रेत एकीकडे गूढ, रोमांच आणि धोके आहेत, तर अनुभवांचे भांडारही आहे. या प्रवासानंतर तुमचे आयुष्य बदलेल. काही लोक म्हणतात की नर्मदा परिक्रमा नीट केली तर नर्मदा नदीची परिक्रमा 3 वर्ष 3 महिने आणि 13 दिवसात पूर्ण होते. पण काही लोक 108 दिवसातही पूर्ण करतात. परिक्रमावासी सुमारे 1312 किलोमीटरच्या दोन्ही तीरांवर सतत पायी परिक्रमा करतात. श्री नर्मदा परिक्रमेच्या माहितीसाठी तीर्थक्षेत्रांवर अनेक पुस्तिका उपलब्ध आहेत. नर्मदा नदी म्हणजे त्यागाचे अवतार. गंगा नदी ज्ञानाची स्थापना करण्यासाठी, यमुना नदी भक्ती स्थापना करण्यासाठी, ब्रह्मपुत्रा नदी महिमा स्थापन करण्यासाठी, गोदावरी ऐश्वर्य स्थापन करण्यासाठी, कृष्णा नदी इच्छा स्थापन करण्यासाठी आणि सरस्वती नदी ज्ञानाची स्थापना करण्यासाठी. संपूर्ण जग त्यांचा आदर आणि भक्तिभावाने पूजा करते. मानवी जीवनात पाण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे महत्त्व जीवनाला स्वार्थ आणि परमार्थाशी जोडते. निसर्ग आणि मानव यांच्यात खोलवर संबंध आहे. ही नदी जगातील पहिली नदी आहे जी इतर नद्यांच्या विरुद्ध दिशेने वाहते. तीर्थयात्रा कशी करावी? तीर्थयात्रा केवळ पायीच करावी अशी शास्त्रीय सूचना आहे. ही परंपरा अनेक ठिकाणी पाळली जात आहे. पूर्वी धार्मिक लोक लहान मोठे गट करून तीर्थयात्रेला जात असत. प्रवासाचे मार्ग आणि थांबे ठरलेले होते. वाटेत सापडलेल्या गावात वाड्या, वस्त्या, झोपड्या इत्यादी ठिकाणी थांबून एखाद्या योग्य ठिकाणी रात्री विश्रांती घ्यायचो. ते कुठेही थांबले तरी आध्यात्मिक चर्चा करायची आणि लोकांना कथा सांगायची. हा क्रम सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालू होता. रात्रीच्या मुक्कामाच्या वेळी कथा, कीर्तन आणि सत्संगाचा क्रम होता. साधारणपणे हे प्रवास नोव्हेंबरच्या मध्यात सुरू होतात. नर्मदा परिक्रमा करण्यासाठी काही नियम आहेत.
जे नर्मदा परिक्रमेतील रहिवासी पाळतात. हे नियम लक्षात घेऊन नर्मदा मातेची परिक्रमा केली जाते. नंबर 1. नर्मदा परिक्रमा करताना दररोज नर्मदा नदीत स्नान करावे. रोज फक्त नर्मदा नदीचे पाणी प्यावे. इतर ठिकाणाचे पाणी पिऊ नये. परिक्रमा करताना ब्रह्मचर्य पाळावे. नर्मदा परिक्रमादरम्यान कोणत्याही प्रकारचे दान घेऊ नये. कोणी भक्तिभावाने दिले तरच दान स्वीकारावे. नंबर 5. परिक्रमा करताना अनावश्यक शब्द आणि वादविवाद करू नयेत. नंबर 6. परिक्रमा करताना नर्मदेच्या दक्षिण तीरावर 5 मैलपेक्षा जास्त आणि नर्मदेच्या उत्तर तीरावर 7.5 मैलापेक्षा जास्त परिक्रमा करू नये. नंबर 7. नर्मदा परिक्रमा करताना जास्त साहित्य सोबत नेऊ नये. नंबर 8. परिक्रमेत केस कापू नयेत. तसेच नखे वारंवार कापू नयेत. नंबर 9. परिक्रमेदरम्यान आंघोळ करताना कधीही साबण वापरू नये आणि तेल वगैरे वापरू नये. नंबर 10. नर्मदा नदीची योग्य परिक्रमा अमरकंटकपासून सुरू होते आणि अमरकंटकमध्येच संपते. पण काही लोक ते इतर ठिकाणाहून सुरू करून संपवतात. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की माता नर्मदेची परिक्रमा जिथून सुरू होते त्याच ठिकाणी संपली पाहिजे. नंबर 11. नर्मदा नदीची परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर ब्राह्मण, साधू आणि कुमारिकांना अन्नदान करून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत. नंबर 12. शेवटी नर्मदा मातेला प्रार्थना करावी की लोकांचे कल्याण व्हावे आणि असेच प्रवाहित राहावे. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्कीच सांगा. आणि हो, लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. RD स्टोरीजला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात उद्याच्या गोष्टीमध्ये.